नमस्कार मंडळी. ईदचा सण म्हणजे गोडवा आणि त्या गोडव्याची खरी ओळख म्हणजे आपला शिरकुर्मा. आज मी बनवते एकदम सोप्या पद्धतीमध्ये घरगुती स्टाईल शिरकुर्मा. रेसिपी पूर्ण बघा आणि आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इकडे मी त्यासाठी काय केले, काजू, बदाम, चारोळे, पिस्ता आणि खजूर हे सगळं मी 2 तास पाण्यामध्ये भिजवून घेतले आणि नंतर मी त्याला उभ्या आकारामध्ये चिरून घेतले. आता ही शेवई आहे मी बाजारामधून भाजलेलीच आणलेली आहे, तुम्ही कोणतीही घेऊ शकता. नंतर आपल्याला दूध असं छान उकळून घ्यायचं, तर त्यासाठी एका कढईमध्ये मी 2 लिटर दूध घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आकारानुसार घेऊ शकता. तर इकडं मी 2 लिटर दूध मस्त असं कढईमध्ये टाकून घेतले. आता ह्या दुधाला आपल्याला छान उकळी फोडून घ्यायची आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर टाकायची आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. मी 1च वाटी टाकलेली आहे. तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढी तुम्ही साखर टाकू शकता. नंतर इकडं दूध छान आपलं गरम होतं आहे आणि इकडं आपल्याला ड्रायफ्रूट तळून घ्यायचे. तर त्यासाठी कढईमध्ये आपल्याला 3 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे आणि जे ड्रायफ्रूट्स मी उभ्या आकारामध्ये कापून घेतले छान इकडं आपल्याला परतवून घ्यायचे. आता इकडे छान परतून झाले. इकडं बघू शकता दूध छान आपलं गरम होते. असं छान फिरवत राहायचं सारखं दुधाला. आता इकडे ड्रायफ्रूट पण आपले छान परतून झालेत. आता एका साईडला मी काढून घेणार आहे. आता हे ड्रायफ्रूट झाले की आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं खोबरं पण खिसलेलं आहे, हे छान असं परतून घ्यायचं आहे. आता खोबरं आपलं छान भाजून झालेलं आहे, बघू शकता. आता खोबरं काढून घेतलं की त्यामध्ये आपल्याला थोडंसं आणखीन 2 चमचे तूप टाकायचं आहे आणि छान शेवया पण भाजून घ्यायच्यात. शेवया आधीच भाजलेल्या होत्या, पण मी आणखीन थोडंसं तूप टाकून छान भाजून घेतल्या. इकडं दूध छान आपलं शिजलेलं आहे, बघू शकता. छान असं आटलं आहे थोडंसं दूध आणि घट्टसर झालेलं आहे. आता हे जे आपण तळून घेतलेले जो मेवा आहे याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान असं फिरवून घ्यायचं आहे. छान असं ढवळून घ्यायचं आहे. तर बघू शकता दूध असं मस्त हळूहळू घट्ट होतं आहे आणि ड्रायफ्रूट्स टाकलेत, शेवया टाकल्यात, त्याची खुशबू तर घरभर पसरलेली आहेच. असंच असतो हा ईदचा खरा स्वाद. तर बघू शकता इकडे छान आपली आता मस्त स्वादिष्ट शिरकुर्मा तयार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.